आज दिवसभरातली पहिली बातमी. बिहारमध्ये बोनविटाचा पूल बांधला. या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला दिसतच आहे की 8 महिन्यापूर्वी बनवलेल्या नवीन पुलाचा हाल कसं झालंय. या पुलाकडे बघून तर असंच दिसतंय की ह्या पुलाच्या बांधकामासाठी माल कमी आणि करप्शन जास्त झालंय. दुसरी बातमी मुंबईच्या लोकल ट्रेन मधनं. लोकांना आता सिव्हिक सेन्सचे धडे शिकवावे लागणार आहेत. डस्टबिन दिलेला असून देखील लोक रस्त्यावर कचरा टाकतात. या माणसाने पण तेच केलं आणि ज्यावेळी त्याला समोरच्या माणसाने सांगण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याचं असं म्हणणं होतं की आपण पैसे का देतोय. म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं की आम्ही पैसे देतोय तर आम्ही घाण करणार. सध्याच्या काळात अशा वृत्तीचे माणसं आपल्याला रस्त्यावर कुठेही मिळतील, ज्यांना असं वाटतं की रस्ता आपल्या बापाचा आहे आणि आपण कुठेही कचरा टाकू शकतो. आणि मला असं वाटतं की अशा वृत्तीला समाजातनं उखडून फेकलं पाहिजे. कारण स्वच्छता राखणं हे फक्त सरकारचं किंवा सिस्टमचं काम नाहीये, तर आपली सुद्धा जबाबदारी आहे. आणि अनकवर्ड रियालिटी पुण्यामध्ये स्वच्छतेच्या बाबत असे काही उपक्रम राबवणार आहे जे पुण्यासाठी आणि देशासाठीही खूप गरजेचे आहेत. जर तुम्हालाही वाटत असेल की आपल्या देशामध्ये बदल घडायला हवे तर अनकवर्ड रियालिटीला सबस्क्राईब नक्की करा. कारण आम्हाला फक्त व्हिडिओमध्ये गप्पा नाही मारायच्या तर वास्तविक बदल घडवायचा आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. दिल्लीमध्ये रील बनवण्याच्या नादात पवन नावाच्या एका 27 वर्षाच्या मुलाने लोडेड गन आपल्या छातीवर ठेवली आणि त्याच्याकडनं त्याचा ट्रिगर दाबला गेला. म्हणजे विचार करा, एका छोट्याशा रील साठी केलेला स्टंट किती महागात पडू शकतो. पुढची बातमी येते उत्तर प्रदेश मधनं. हा गरीब माणूस त्याच्या आईला घेऊन दवाखान्यात जातो. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरनी चेक करण्याआधीच सांगितलं की तुमच्या आईच्या हाताला प्लॅस्टर लावावं लागेल. तो व्यक्ती म्हणला, डॉक्टर आधी चेक तरी करून घ्या. तर एवढ्याच एका छोट्याशा गोष्टीवर डॉक्टरने त्याला कानाखाली दिली आणि डॉक्टर सोबत तिथल्या सिक्युरिटी गार्ड्सनी पण तेच केलं. सोबत पोलीस पण आले हात साफ करायला. जर तुम्ही त्या माणसाच्या डोळ्यात बघितलं ना तर तुम्हाला गरिबी आणि लाचारीशिवाय दुसरं काहीच दिसणार नाही. आणि सध्याच्या घडीला आपल्या सिस्टम मध्ये फक्त असेच किडे भरले जे गरीब आणि लाचार लोकांना लुटायचं काम करतात. आज ही घटना होऊन 3 दिवस उलटले पण त्याच्यावर कोणीच कारवाई केली नाही. मला तर आता प्रश्न पडतो की सरकार आणि नेत्यांनी त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे का. जर एका गरीबाची लाचारीच तुम्हाला दिसत नसेल तर तिथे बसून पण तुमचा काहीच फायदा नाहीये. हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक ग्रुपमध्ये शेअर करा, कारण मला असं वाटतं की त्या व्यक्तीला न्याय मिळायला हवा.